अजून आपल्या दोघांचं नातं फक्त विश्वासामुळे आतापर्यंत तरलंय. तुला कळतंय? पुन्हा आता तो अर्जुन नाही राहिला. उपचारांची गरज मला नाही, तुला आहे. थप्पे! गुड मॉर्निंग साहेब. अहो सकाळ सकाळ लवकर आलाय, काही काम होतं का? नाही काम नाही. घरी सगळं ठीक आहे ना? हा आता ठीकच म्हणायचं. साहेब तुम्हाला काय बोलायचं असेल ना तर बोलू शकताय माझ्या संग. गोष्टी बोलण्याच्या पलीकडे गेल्या चिंचुके. म्हणजे नक्की काय झालंय साहेब? जाऊ दे ना, सोड ना चिंचू. बोल काय म्हणतो तू? भांडण झालं का घरी? माझं नापीचं झालं भांडण चिंचुके. चिंचुके तुला माझ्याबद्दल काय वाटतं रे? म्हणजे तुला माझ्याबद्दल काय वाटतं एकंदरीत? हे बघा, साहेब म्हणून सांगू नको, मित्र म्हणून सांग. अहो साहेब, अहो तुमच्यासारखा मित्र मिळायला नशीब लागतं, नशीब. अहो आजपर्यंत इतक्या ठिकाणी ड्युट्या केल्या पण आमची सारखी काळजीतच असायची. पण इथं अजिबात काळजी नाही म्हणती. टेन्शन नाही मला. खरं? वाटल्यास तिला फोन लावून देतो, बघा काय म्हणते ती. ती म्हणते की अर्जुन साहेबांवर माझा लय विश्वास आहे. जोपर्यंत ती येत ना तोपर्यंत तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. विश्वास विश्वास लाईक खतरनाक शब्द आहे चिंचुक्या. विश्वास. साहेब आता तुमच्या भांडणाविषयी मी विचारू शकत नाही, पण तुम्हाला सांगतो ह्यात सगळ्यात लगेच मार्ग निघून जाईल बघा. तुला कसं माहिती रे? तोच विश्वास. अहो तुमचा आणि अपर्णा मॅडमचा एकमेकांवर किती विश्वास आहे ना हे चांगलं माहिती आहे मला. त्यामुळे तुमच्यात कितीही वाद झाले ना तर त्यातनं तुम्ही लगेच बाहेर पडणार बघा. पण आता तर त्यावरूनच झालंय सगळं. चिंचुके प्रेमापोटी काय केलं पाहिजे रे माणसाने? म्हणजे बघ, प्रेम आंधळं नसावं, डोळच असावं असं म्हणतात. तो मुद्दा कळला मला काल. आपल्याला अजून पण तेच वाटतंय. म्हणजे बाळ जिवंत आहे म्हणून? हा. आणि आता एवढं ठामपणे वाटतं ना की मला असं वाटतं मीच कुठंतरी चुकतोय. साहेब तुम्ही कुठंच काय चुकत नाही. अहो तुम्ही आप्पी मॅडमसाठी, घरातल्यांसाठी, बाळासाठी किती काय केलंय ना ते मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही ना, साहजिकच आहे. चिंचुके तुला कळतंय, आपल्याला कधी कळणार? काय करत असेल आत्ता काय माहिती. हॅलो, हा बोला की. कुठं? बरं ठीक आहे, येतो आम्ही लगेच. का रे? सातारा रोडला ऍक्सिडेंट झालाय, जावं लागेल आपल्याला. चल 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 चल. काय काका, सकाळ सकाळ काय गडबड? अगं काय नाही, ते नेटवर का फिटवर बघून ना उपाय करायला चालल्यात. हे बघ की चेहऱ्यावर माझं कसं पिंपल्स यायला लागल्यात आणि ती त्वचा पण आहे ना जरा ऑइलीच व्हायला लागली बघ आजकाल. अक्का अगं मग असलं काही नको करू. त्यापेक्षा ते ॲक्ने स्टार जेल लाव की. संशोधन करून तयार केलेली क्रीम आहे ती. काय आहे? थांब जरा. हे बघ, हा आहे ॲक्नेचा स्पेशलिस्ट. यात एक क्लिंडामायसिन, ज्यामुळे पिंपलचा कारणीभूत असणारे बॅक्टेरिया मारले जातात. आणि निकोटिनामाइडमुळे चेहऱ्यावरचा लालसरपणा आणि सूज कमी होते. होय काय? म्हणजे ह्यानं माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स जातील होय? एका आठवड्यातच. अगं एकाच आठवड्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स, पुटकुळ्या, ॲक्ने, मुरूम, चेहऱ्यावरचा तेलगटपणा जाऊन तुझी त्वचा एकदम तजेलदार होईल. बाय 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 आप्पे, माझ्या टायमाला नव्हतं बाई असलं काय. मी आहे ना आजपासून ही क्रीम वापरायला लागते. अगं पण वापरायची कशी आहे? अक्का एकदम सोपं आहे. सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी आपण चेहरा धुतो ना तेव्हा ही क्रीम लावायची. आप्पे ह्यानं नक्की चेहऱ्यावरचे पिंपल्स जातील ना ग? अगं अक्का खरंच लावायला सुरुवात कर, तुला आठवड्यातच फरक जाणवेल बघ. लय झकास काम केलंच बघ. मी का नाही आजपासून ही क्रीम लावते. चल येते मी. सगळं आता फक्त निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, नाहीतर सगळंच गोंधळ होईल. चला अंघोळ करायची आमच्या बाळाला. आपण ना पाणी जास्त गरम नाही ना ग? नाही ताई, कोमट आहे. हे बघा. रुपाली माहिती आहे की तिला बाळाला कसं पाणी लागतं ते. चला आता अंघोळ करून घेऊयात आपण पटकन. शंभो करायची ना? चला चला चला. रुपाली, ए रुपाली, काय हो? बाळाला आंघोळ घातलीस का? नाही अजून. का हो? अगं बाळाच्या आंघोळीसाठी ना पाण्यात टाकायला लिक्विड आणले मी.
तू येते का जरा? अहो, तुम्ही या की घेऊन. अगं मला गडबड आहे. अगं तुझं जाऊन ये, मी आहे की इथं दे बाळाला. घ्या याला. अरे बापरे, आमच्या बाबू शंभो काढला. आजी आंघोळ घालणार होता आमच्या बाबूला. चला. काय करू मी? आईंना खरं सांगू का? आप्पे ती बादली घे इथं. हा चला. आप्पे. अगं आप्पे. हा? अगं लक्ष कुठे आहे तुझं? बादली घेऊन ये की इथं. आई हा हा बाळाची नाही टेस्ट करायची हवं. कसली ग? ते बाळाला काही आजार आहे का हे बघायचं होतं. हिरकणी योजनेमध्ये सुरू केलं मी आत्ताच. तर त्यासाठी ना बाळाची लाळ हवी होती. लाळ ती घेऊन काय होणार? ते म्हणजे ते काही एवढं नाही माहिती मला. डॉक्टरांना माहिती आहे ना ते सगळं. त्यांनी फक्त सांगितलं की बाळाची लाळ हवी आहे. मी मुद्दाम रुपालीताईंसमोर बोलले नाही हे. अगं ती काय म्हणणार आहे तेव्हा? ती आता बरी झाली आहे ना? नाही तसं नाही. त्या काही म्हणणार नाही, पण उगाच त्यांना टेन्शन आलं असतं ना बाळाला काही आजार आहे का वगैरे म्हणून. मी बाळाची लाळ घेऊ का? बरं तू स्वप्नीलशी तरी बोललीस का? मी सांगते की सरांना. मी घेऊ लाळ? अगं मग घे की. बाळा, मी तुझी आई आहे. मला ना एक मदत पाहिजे होती तुझी. तुझी आई तुला थोडा त्रास देणार आहे. तुझ्यासाठी खोटं बोलावं लागेल मला, पण सत्य सगळ्यांना कळलं पाहिजे ह्यासाठी चाललंय. आई हे जरा तोंड बाळाचं. हा हा हो आ करते. आई आव रडते बाळ. काय झालं? आई काय करते बाळ? ते डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं. होय ते काढत होती ती. बर बर आई, ह्यांनी हे औषध आणले, बाळाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे. त्यांनी बाळाला काही त्रास नाही होणार. हा बरं टाक. नाही, आपण बादली घेऊन जाऊया, तिकडे टाकते मी. चला. होय चला शंभू घालायच्या. आता आमच्या बाबू शंभू घालणार मस्त. आजी आंघोळ घालणार. हा चला चला चला. चिंचुके यशबापू या. यशबापू ॲम्ब्युलन्स कुठे? ॲम्ब्युलन्स येतच असेल साहेब. यशबापू जागा राहा, जागा राहा. हे बघ ॲम्ब्युलन्स इथे आपल्या दवाखान्यात जायचंय. चिंचुके लगेच टाका. चल स्ट्रेचर घे. एक्सक्यूज मी मॅडम. हां हां, या फाईल्स, सह्या हव्या आणि हे तुमचं शेड्यूल. गायतोंडे, हे सगळं शेड्यूल जरा दुपारून लावा. मी आता बाहेर निघाले. हो मॅडम, मी दुपारून ह्या मीटिंग्स रिशेड्यूल करतो. हां, आणि फाईल मी वाचते आणि मगच सह्या करते. मला जरा वेळ लागेल. मॅडम हे काय? नाही, ते असंच. मॅडम तुम्ही DNA टेस्टसाठी असंच नाही सांगणार. गायतोंडे अहो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. गायतोंडे ही गोष्ट चुकूनही अर्जुनपर्यंत नाही गेली पाहिजे. मॅडम मी तुमचा PA आहे. अर्जुन सरांना काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं ह्याचं अचूक भान आहे मला. आणि खरं तर मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही काहीतरी सांगत होता. प्लीज कंटिन्यू. गायतोंडे, मला असं वाटतंय की
रुपालीताईंना जे बाळ मंदिरात सापडलं ते बाळ खरं तर माझं आहे. आणि मला फक्त हे वाटत नाहीये, मला खात्री पटते. काय तुंडे माझं बाळ रडतंय, आत आवाज येतोय ना? एक मिनिट मॅडम. काय तोंडे, अहो काय झालं तुम्हाला? मॅडम, मी काही प्रश्न विचारतो, त्याची प्लीज उत्तरं द्याल तुम्ही? हो, तुम्हाला आठवतो आपण एका शेतावरच्या घरात गेलो होतो, तिथे तुम्हाला बाळ रडण्याचा आवाज ऐकू आला होता? हो. तुम्हाला 100% असं वाटत होतं की ते बाळ तुमचं आहे म्हणून? हो काय तोंडे. नंतर काही अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये आले होते, तुम्ही बाळाला शोधत फिरत होता, तेव्हा तुम्हाला 100% असं वाटत होतं की बाळ आसपास आहे? हो काय तोंडे. येस, म्हणजे दीपा आसपासच होती तेव्हा. एक मिनिट. दीपा कोण? दीपा काय म्हणताय तुम्ही? मॅडम ऐका ना, ते आपण ज्या शेतावरच्या घरात गेलो होतो ना, तिथे जे नवरा बायको राहत होते त्यांचं नाव अण्णा आणि दीपा. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे एकच बाळ होतं? हो. बरोबर. मग काही दिवसांनी मला एक ईमेल आला होता आणि त्या ईमेलच्या माहितीप्रमाणे त्यांना जुळी बाळं होती. तर हे दुसरं बाळ आलं कुठून? मलाही शंका आली तेव्हा, म्हणून मी तडक त्यांच्या शेतावरच्या घरी गेलो, तर ते तिकडनं गायब होते आणि ते आजतागायत गायब आहेत. काय तोंडे तुम्ही काय सांगताय? एवढंच नाही मॅडम, तर ते दोघं जुळ्या बाळांना घेऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते. बाळाचा आवाज, बाळ रडतंय बापू. आपल्या अगं कलेक्टर बाई, गायतोंडे, अहो मी आणि बापू इथं हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बाळाची चौकशी करण्यासाठी, आणि त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये अर्जुनही आला होता, आणि त्याच दिवशी मला बाळाचा आवाजही आला होता त्याच हॉस्पिटलमध्ये. म्हणजे गायतोंडे तुम्हाला कळतंय का, त्याच दिवशी त्या 2 बाळांना घेऊन ती दीपा आणि अण्णा ते दोघ जण त्याच हॉस्पिटलमध्ये आले होते. मॅडम, हे सगळं बघता असं वाटतंय की जे बाळ रडण्याचा आवाज येतोय तुम्हाला ऐकू, तो खरा आहे आणि ते बाळ तुमचंच आहे. म्हणजे तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? अहो मॅडम, मी हे सांगायला तुमच्या घरी सुद्धा आलो होतो, पण काय अर्जुनने अडवलं. काय तुंडी, तुम्हाला कळतंय का आपण खूप मोठी गोष्ट मिस केली आहे. आपण या गोष्टीवर आधी बोलायला पाहिजे होतं. आता माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये कोणी येणार नाही, अर्जुन सुद्धा नाही. हो मॅडम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपाली वहिनींना ज्या वेळेस हे बाळ सापडलंय त्याच वेळेपासून हे दोघं गावातनं गायब आहेत. काय तुंड्या हे तुम्ही ऐका ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा आणि त्या झोडप्याचा शोध घ्या आणि मला लगेच कळवा काय कळालं तर. प्लीज तुम्ही. येस मॅडम. काय तुंड्या निघा लवकर. येस मॅडम, आय एम सॉरी, आम्ही कोणीच तुमच्यावर विश्वास नाही ठेवला, मी तुमची माफी मागतो. गायतोंडे, आता हे सगळं ठीक आहे. हे बघा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही लवकरात लवकर शोध घ्या आणि मला लगेच कळवा. येस मॅडम, मी लगेचच तुम्हाला अपडेट्स देतो. येस. मला हॉस्पिटलला गेलं पाहिजे. जागा डॉक्टर, काय झालंय? यांचं ऍक्सिडेंट झालंय. अरे बापरे, बरं तुम्ही यांची कंप्लेंट मी नोंदवून घेतो, तुम्ही आधी उपचाराला सुरुवात करा ना. बापरे, भरपूर लागले ना. अर्जुन, मला वाटतं त्यांना रक्त द्यायची गरज पडणार. मॅडम, ते बघू काय लागेल ते, आधी उपचाराला सुरुवात करा ना. बरं ठीक आहे, मी घेऊन जाते. चला. डॉक्टर. अरे अपर्णा मॅडम, या बसा. डॉक्टर, मला ना तुमची एक मदत हवी होती. का, काय झालंय? मी बाळाचा स्वॅब घेऊन आली आहे. मला बाळाची DNA टेस्ट करून बघायची आहे. म्हणजे आमच्या घरी जे बाळ आहे ते बाळ माझंच आहे आणि मला त्यासाठी ठोस पुरावा हवा आहे आणि म्हणून मला DNA टेस्ट करायची आहे. पण त्यासाठी DNA टेस्ट? अपर्णा मॅडम, डॉक्टर ऐका ना, आता सगळं सांगायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. मला फक्त लवकरात लवकर ही DNA टेस्ट करून द्या आणि रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतेच की.
बरं बरं ठीक आहे. खरं तर अजून एक मदत हवी होती. मला अर्जुनची पण DNA टेस्ट करायची होती, जेणेकरून अर्जुनचा आणि घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. अर्जुनची DNA टेस्ट तर तुम्ही करूच शकता. इनफॅक्ट अर्जुन इकडेच येत होता हॉस्पिटलमध्ये. म्हणजे कसं काय? ते बाजूच्या केबिनमध्ये ब्लड डोनेट करतायत. म्हणजे एक मिनिट, DNA टेस्टसाठी आईची लाळ आणि वडिलांचं रक्त लागतं बरोबर? हम्म. नियतीचीच कमाल आहे. काय म्हणाला? नाही नाही, काही नाही. मग आता अर्जुनचं रक्त. मी अर्जुनचं ब्लड घेऊन सॅम्पल पाठवेन टेस्टसाठी आणि तुम्ही तुमची लाळ देऊन जा. थँक्यू, खरंच थँक्यू सो मच डॉक्टर. हां, फक्त मी इकडे आली हे अर्जुनला कळू नका देऊ. हो अपर्णा, तुम्ही समोर जाऊन तुमची लाळ द्या बघू. बाकीतलं सगळं मी बघते. आणि बाळाचे सॅम्पल सुद्धा तिथेच ठेवा तुमच्या नावाने. चालेल? चालेल, थँक्यू. मी हे पुढे देते. थँक्यू. अपर्णा मॅडम हे जे म्हणतायत ना ते खरं असावं, नाहीतर बापरे, मला तर कल्पना सुद्धा करवत नाही. हे सगळं अपर्णा मॅडमच्या फक्त डोक्यात सुरू असेल तर. बोला काय तोंडे? मॅडम, त्यांचा पत्ता लागलाय. गुड. फलटणच्या एका हिरकणी केंद्रात दीपा एका बाळाला घेऊन आली होती. काय तोंडे आता? मॅडम, मी फलटणच्या दिशेने निघालोच आहे आणि रिझल्ट आले DNA टेस्टचे. हो, उद्या रिझल्ट आहे. तुमच्या मनासारखेच येतील मॅडम. नियती तुमच्या सोबत आहे. हो, तुम्ही निघा लवकर. कसले रिझल्ट आपले? DNA टेस्टचे रिझल्ट. तू DNA टेस्ट केलीस? हो, बाळाचे आई वडील ठरवण्यासाठी. टेस्ट काय ते माहिती मला आपले, ती नको सांगू. टेस्ट काय ते नाही सांगते मी तुला हे सांगते की बाळाचे आई वडील ठरवण्यासाठी मी ती टेस्ट केली आणि त्यासाठी मी तुझे आणि माझे सॅम्पल दिले. दोघांचे काय दिले पुढं? DNA टेस्टसाठी आईची लाळ आणि वडिलांचं रक्त लागतं. योगायोगाने आज तू हॉस्पिटलमध्ये होतास, तिथूनच तुझ्या रक्ताचं सॅम्पल घेतलं आणि पुढे पाठवलंय. हे ह्या थराला जाशील वाटलं नव्हतं. मला न कळवता न सांगता हा जो काय उद्योग केलास. अर्जुन, कित्येक दिवस झाले बाळ आपल्यापासून लांब आहे. तोडले गेले बाळ आपल्यापासून. तुला कळत नाहीये का? अरे तान्या बाळाला त्याची आई महत्वाची असते. ती जवळ असणं गरजेचं असतं. बाळ कुठे आहे, काय, काहीच माहिती नाही. तुला काहीच वाटत नाही का यावर? आपलं बाळ आपलं बाळ आपलं बाळ बास करणं आपली आता आपलं बाळ. अर्जुन, एका दिवसात रिझल्ट येणार आहे का? जशी तुला पाहिजे तशी रिझल्ट नाही आले तर तू म्हणशील ते सगळं करायला तयारी आहे. हे सांगण्या बोलण्याच्या पलीकडे गेलीस तू बरं का. अर्जुन, तू काही म्हण, जोवर हे सत्य समोर येत नाही ना तोवर मी अशीच असणार. अर्जुन, अर्जुन, उद्याच कळेल. त्या बाळाचे आई वडील आपणच होते. नियती, तू आज काय निर्णय देणार आहेस हे माहिती आहे मला. आजवर कित्येकदा तू संकेत देत आलीस, पण मीच ते कळायला चुकले. नाही, पण आता मी असं नाही होऊ देणार. माझं बाळ मलाच मिळणार याची पूर्णपणे खात्री आहे. आप्पे, हा, त्या कशी आहेस तू? आणि आल्यापासून आपल्यात नीट बोलणं सुद्धा झालं नाही बरं का. मी ठीक आहे. नक्की? आणि तुमच्या दोघात सगळं ठीक आहे ना? हा, ठीक आहे सगळं. तू माझ्याशी अगदी मन मोकळेपणानं बोलू शकतेस, हे तुला पण माहिती आहे. बाळ रडतंय, भूक लागली वाटतं त्याला. आईचं दूध हवंय बाळाला. अगं काही काय बोलते आप्पे. हो आत्या. आप्पे, अगं हा, हे काय आहे? आत्या. हा, मला पाना कुठलाय हो. अगं पण या कसं शक्य आप्पे? हो आत्या, मी काय सांगते ते शांततेत ऐकून घ्या. हे बाळ माझं आणि अर्जुनचं आहे. अगं काय सांगतेस का आप्पे तू? हो आत्या, बारशाच्या दिवशी मी माझ्या बाळाला पहिल्यांदा पाजलंय आणि त्यानंतरच मला पाना फुटलाय. अगं आप्पे, पण हे कसं शक्य आहे आणि यावर कोणाचा कसा विश्वास बसेल? अहो, आत्ता माझ्या बाळाला भूक लागलीये.
बाळाला भूक लागल्यानंतर आईची अवस्था कशी होते कळतंय ना तुम्हाला. आणि आता बाळ बाहेरचं दूध नाही पिऊ शकणार, त्याला अगं आप्पे, आप्पे तू शांत हो, गडबडीत काही करायला जाऊ नकोस, शांत हो तू. आत्या मी त्याची DNA टेस्ट केली आहे तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून. आणि मला 100% खात्री आहे की हे आणि बाळ- अर्जुनला अजूनही विश्वास बसत नाहीये. आप्पे तू जे काय बोलतेस ना ते जर खरं असेल तर त्या रात्री बाळ कोणी बदललंय? आत्या आता मला या प्रश्नांची उत्तरं नाही माहिती काहीच. मग आप्पे आधी हे सगळं सिद्ध कर आणि मगच घरात बोल. मी आहे तुझ्या बरोबर आप्पे. आणि कपडे बदलून घे, संभाळ स्वतःला.